मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या पुढाकाराने संजय नगर येथील रहिवासियांचा गटार तुंबल्यामुळे पाणी घरात घुसणे आदी महत्त्वपूर्ण समस्या मार्गी लागणार। गत 20 ते 22 वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकाळातील बांधण्यात आलेल्या सदर गटारीच्या अनुषंगाने तसेच प्रामुख्याने पालिका प्रशासनाकडून सदर गटारीची साफसफाई तसेच कचरा काढणे याबाबत कोणतीही समाधानकारक कार्यवाही न झाल्यामुळेच शिवसेनेच्या दणक्यानेच सदर काम सुरू होणार। विकास सोमेश्वर यांची प्रतिक्रिया। युवासेना पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर, शिवसेना विभाग प्रमुख फुरखान शेख, शाखा प्रमुख महेश चलवादी अशा इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची आवर्जून उपस्थिती। अंबरनाथमधील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या पुढाकाराने संजय नगर येथील रहिवाशांचा गत 20 ते 22 वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या गटारीच्या अनुषंगाने सदर गटारीमध्ये माती, कचरा तसेच सांडपाणी तुंबल्यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात सांडपाणी घुसण्याच्या गंभीर समस्येबाबत सदर गंभीर प्रश्न मार्गी लागणार असून ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात सदर प्रभागातील शिवसेना विभाग प्रमुख फुरखान शेख तसेच शिवसेना शाखा प्रमुख महेश चलवादी यांनी सदर प्रभागातील राहत असणाऱ्या असंख्य नागरिकांसह सदर गंभीर समस्येबाबत अवगत केली। त्याच अनुषंगाने सदर गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवासेना पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पाहणी दौरा केला। तसेच सदर प्रभागात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांच्या गत 20 ते 22 वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या तसेच नगरपालिका प्रशासनाकडून साफसफाई तथा कचरा काढणे अशा महत्त्वपूर्ण कार्यांपासून दुर्लक्षित असणाऱ्या परिणामी सदर गटारांमध्ये कचरा तसेच माती साचल्यामुळे गटारीचे सांडपाणी रिव्हर्स मारित असल्यामुळे नागरिकांच्या घरात घुसणे आदी गंभीर प्रश्नाबाबत नगरपालिका प्रशासनातील अभियंता सुनील जाधव, नगरपालिका एसआय पाटोळे यांच्याशी दूरध्वनीवरून तत्काळ संपर्क साधत सदर समस्या निर्मूलनाबाबत सविस्तर चर्चा केली। तसेच सदर चर्चेअंतर्गत पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुसऱ्याच दिवशी सदर प्रश्नाबाबत काम सुरू करणार असल्याच्या आश्वासित निर्णयाच्या अनुषंगाने सदर प्रभागातील नागरिकांचा सदर महत्त्वपूर्ण प्रश्न शिवसेनेच्या दणक्यानेच तत्काळ मार्गी लागणार असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार, मी विकास सोमेश्वर, शिवसैनिक अंबरनाथ शहर। मागील 20 ते 22 वर्षापासून हा गटरचा 20-22 पूर्वी गटराचं काम झालेलं आहे। त्यानंतर इथं हे गटर असंच 20-22 वर्षापासून पडून राहिली। गाडीत पाणीचा जो फ्लो होता तो आता पाणीचा फ्लो खूप प्रमाणे कमी झालेला आहे आणि गटर खराब झाल्यामुळे तो पाणी आता रिव्हर्स लोकांच्या घरामध्ये जात आहे। तर हे लोकांचा समस्या घेऊन काल हे लोक आपल्या ऑफिसमध्ये आलेले संजय नगरचे रहिवासी तसेच संजय नगरचे आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख महेश चलवादी तसेच विभाग प्रमुख फुरखान शेख यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली। त्या अनुषंगाने मी आज इथं आलो, लोकांशी इथं चर्चा केली आणि आज फोनवर आपले जे सुनील जाधव साहेब आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं। सुनील जाधव साहेबांनी सांगितलं की तुम्ही एकदा बघून या आणि जर करायची आपली असं वाटत असेल गटर बनवायचंच आहे तर ते आपण बनवून देऊ असं आश्वासन मला फोनद्वारा सुनील जाधव साहेबांनी दिले। तर ते पाहणीसाठी आता मी इथं आलो। तिकडचे आपले नगरपालिकेचे कर्मचारी एसआय जे पाटोळे साहेब आहेत त्यांना देखील मी फोनवर चर्चा केली। फोनवर त्यांच्याशी बोललो की साहेब इथे जे घाण आहे ते तुम्ही आम्हाला क्लीन करून द्या जेणेकरून गटर आम्हाला बघता येईल ते पूर्णपणे गटर खराब आहे का कचऱ्यामुळे पाणी अडकते। तर ताबडतोब पाटोळे साहेबांनी इकडचे आमचे मुकादम पप्पू साहेब आहेत त्या पप्पू साहेबांना इथं पाठवलं आणि त्यांनीही देखील इथं आश्वासन दिलं आहे की उद्या 9 वाजता हे गटराचं साफसफाईचं काम सुरू करू। दुपारपर्यंत गटराच्या कामाची साफसफाई झाल्यानंतर परत एकदा आम्ही उद्या इथं व्हिजिट करू। जर गटर खरोखर बनवायच्यासारखं असेल तर बनवून देण्याची जबाबदारी सुनील जाधव साहेबांनी घेतली। मट्टी गटर में पूरा भर गया है, 1.5 से 2 फुट मट्टी भर गया है। गटर का जो सीमा है वो खत्म हो गया है। अब हमारा जो पाइप आया है वो पाइप के मुंह पे पूरा मट्टी बैठ जा रहा है, बिल्कुल पानी जाने को तैयार नहीं। मेहरबानी करके विनंती है कि हमारा ये गटर को जो है साफ कर दिया जाए, बस इतना ही हमारा कहना है और कुछ नहीं। अब साल पहले ये मीनाक्षी पाटिल जब नगर सेवक थी उस टाइम पे ये गटर बना हुआ था। उसके बाद से ना उसका रिपेयर हुआ है ना बना है। उसके बाद जितने भी नगर सेवक आए कोई कुछ बनाया नहीं, कुछ नहीं, ना नगर पालिका ने ध्यान दिया, किसी ने नहीं। अब हम लोग मजबूरन में हम लोग ने विकास भाई को कांटेक्ट किया, विकास भाई ने आए और तत्काल अभी तक इन्होंने मतलब आगे कार्रवाई का फैसला लिया और उन्होंने बोला हफ्ते भर के अंदर तुमको रिजल्ट मिल जाएगा और लगभग बनाने का इन्होंने आश्वासन दिया। कल आके साफ सफाई होगी और उसके बाद अगर लगेगा गटर अगर बनाने जैसा है तो बनाएंगे, लेकिन ये विकास भाई की वजह से मतलब अगर बनेगा तो विकास भाई की वजह से बनेगा ऐसा हमको लगता है। बाकी कोई नगर सेवक या नगर पालिका की वजह से नहीं बनेगा।